एनसीआरटी मधून नेमके राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात त्याचे सोर्स वाईज एक आयडिया या सिरीज मध्ये आपण घेणार आहोत. कोणत्या एनसीआरटी मध्ये कितव्या पान नंबर वरून आलेलं आहे तर जॉग्राफी 2017चा तुमचा राज्यसेवेचा पेपर. तर किती प्रश्न झाले हे सुरुवातीपासून तर हा 1, 2 त्यानंतर 3, 4, 5, 6, 7, 8 टोटल 8 प्रश्न आपल्याला इथे दिसत आहेत की जे एनसीआरटी मधून विचारले गेलेले. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू उज्ज्वल आयएस. आपण आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये एनसीआरटी ची बॅच लॉन्च करतोय आणि त्या अनुषंगाने आपण इथून पुढे आपल्या युट्यूब चॅनलवरती एनसीआरटी मधून नेमके राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात त्याचे सोर्स वाईज एक आयडिया या सिरीज मध्ये आपण घेणार आहोत. वेगवेगळ्या विषयाच्या एनसीआरटी मध्ये कसे प्रश्न आपल्याला राज्यसेवेचे दिसतात ते आपण बघणार. या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण जॉग्राफी बद्दल चर्चा करतोय. तर जॉग्राफी 2017चा तुमचा राज्यसेवेचा पेपर पूर्व परीक्षेचा आणि त्यामध्ये एनसीआरटी मधून कसे प्रश्न विचारले गेले याबद्दलची चर्चा आपल्याला आजच्या या सेशन मध्ये करायची आहे. थोडक्यात आपण बघणार आहोत की प्रश्न आणि कुठून आला प्रश्न, जे सगळ्यात महत्वाचं आहे, राईट. तर आपण सुरू करू याला. सगळ्यात पहिले तर हा 2017चा जो पेपर आहे त्यामधले काही क्वेश्चन्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील आणि हे क्वेश्चन्स एक्झॅक्टली एनसीआरटी मध्ये कोणत्या एनसीआरटी मध्ये कितव्या पान नंबर वरून आलेलं आहे ते आपल्याला यामध्ये बघता येईल. तसं पहिला हा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात. तसं इथे आपण वेगवेगळे ऑप्शन बघू शकतो. जसं आपण म्हटलं की थरामूलक बिंदू, भूकंप नाभी, त्यानंतर पातालिक बिंदू, भूकंपाचे बाल्य केंद्र, हे वेगवेगळे आपल्याला ऑप्शन इथे बघायला मिळतात. इंग्लिशमध्ये टेक्टॉनिक पॉइंट, सेस्मिक फोकस, प्लुटॉनिक पॉइंट आणि एपिसेंटर. एकदम बेसिक क्वेश्चन आहे. आणि जर तुम्ही एनसीआरटी बघितली तरी तुम्हाला एनसीआरटीचं पेज दिसतंय. कोणती एनसीआरटी तर फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी 11वीचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाच्या पान नंबर 19 वरती तुम्हाला भूकंपाबद्दलची माहिती दिलेली आहे आणि तिथे क्लिअरली तर दिलेलं आहे. हे लिहिलेलं आहे बघा इथं, पॉइंट वेअर एनर्जी इज रिलीज्ड इज कॉल्ड फोकस ऑफ एन अर्थक्वेक. म्हणजे जिथे ती ऊर्जा तिथे बाहेर पडती आहे त्याला आपण काय म्हणतोय की फोकस म्हणतोय आणि तोच तुमच्या भूकंपाचा आपण म्हणू शकतो की जिथं भूकंपाची निर्मिती होती तो पॉइंट. सो इथे दिलेलं आहे सेस्मिक फोकस. सो इथे 2 तुमचं राईट आन्सर झालं. फोकस लिहिलेलं आहे आणि तिथे क्लिअरली फोकस हा शब्द मेन्शन पण झालेला आहे, राईट. सो हा एक पॉइंट झाला. आता येस, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी. एनसीआरटी मध्ये त्याच पुस्तकात फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी त्यामध्ये इंटेरियर ऑफ द अर्थ नावाचा टॉपिक दिलेला आहे. प्रश्न जर आपण बघितला इथे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट इंटेरियर ऑफ द अर्थ. काय लिहिलेलं आहे, द टेम्परेचर फॉल्स विथ इन्क्रीजिंग डेप्थ. म्हणजे जसं खोलवर जातो आपण टेम्परेचर कमी होते. प्रेशर फॉल्स विथ इन्क्रीजिंग डेप्थ. त्यानंतर टेम्परेचर रायझेस विथ इन्क्रीजिंग डेप्थ आणि प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट विथ वॅरिंग डेप्थ. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता एकतर हा प्रश्न आपल्याला कॉमन लॉजिकनी पण सॉल्व्ह करता येतो आणि जर आपल्या एनसीआरटी मध्ये आपण आलो तर आपल्याला सोर्सेस अबाउट द इंटेरियर ऑफ द अर्थ हा एक पॉइंट दिलेला आहे. आणि कोणती एनसीआरटी, पुन्हा फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी 11वीचं पुस्तक आहे त्यामध्ये पान नंबर 19. त्यावरती आपल्याला क्लिअरली इथे मेन्शन झालेलं दिसतंय that temperature and pressure increases with increasing distance from the surface towards the interior. म्हणजे जसं आपण सरफेस पासून खाली खाली जाणार तसं तुमचं तापमानही वाढतं आणि तुमचं प्रेशरही वाढते. त्यामुळे इथे क्लिअरली आपल्याला ऑप्शन दिलेला आहे टेम्परेचर रायझेस विथ इन्क्रीजिंग डेप्थ. हे झालं तुमचं आन्सर. मग याचं हा झाला दुसरा प्रश्न जो डायरेक्टली तुम्हाला एनसीआरटी मधून विचारला गेलेला होता. तिसरा प्रश्न बघू आता. वेगवेगळ्या जे फिलॉसॉफर आहेत आणि त्यांनी दिलेल्या ज्या थिअरीज आहेत यावरती हा प्रश्न तिथे विचारला गेलेला आहे. आणि इथे पण असं झालेलं आहे की जे नावं दिलेले आहेत आणि ह्या पुढच्या 2019च्या पेपरमध्ये असा प्रश्न एकदा आलेला आहे. तर इथे जर आपण बघितलं तर हे वेगवेगळे फिलॉसॉफर दिलेले आहेत. इमॅन्युएल कांट, लॅपलास, कॅम्बर्लिन, जेम्स जीन्स आणि त्यांनी कोणत्या कोणत्या थिअरी दिलेल्या आहेत त्याबद्दल माहिती दिलेली. आता जर आपण आपल्या एनसीआरटी मध्ये आलो तर एनसीआरटी कोणती, फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी, पुन्हा तीच एनसीआरटी 11वीची. त्याच्या पान नंबर 13 वरती जेव्हा आपण बघतोय
ओरिजिन ऑफ अर्थ बद्दलच्या वेगवेगळ्या थिअरीज इथे त्यांनी दिलेल्या आहेत. आणि जर आपण इथे बघितलं, वन ऑफ दी अर्लियर अँड पॉप्युलर आर्ग्युमेंट वॉज बाय जर्मन फिलॉसॉफर इमॅन्युएल कांट. आणि त्यांनी जी थिअरी दिलेली आहे त्याला आपण नेब्युलर हायपोथेसिस म्हणतोय. आणि इथे जर आपण बघितलं या ऑप्शन मध्ये इमॅन्युएल कांट आणि इथे नेब्युलार हायपोथेसिस, नेब्युलार हा शब्द इथे आलेला आहे. तर इथे डायरेक्टली जर तुम्ही ए आणि 3 ला जरी मॅच केलं तरी डायरेक्टली तुम्हाला आन्सर मिळतं. म्हणजे प्युअरली एनसीईआरटी वरून पण प्रश्नाचे उत्तर आपल्याला तिथे मिळू शकतात. राईट. सो हा झाला तुमचा तिसरा प्रश्न. मोदत चला 3 प्रश्न झाले आतापर्यंत जे डायरेक्टली तुम्हाला 17च्या पेपरमध्ये एनसीईआरटी मधून बघायला मिळतात. चौथा प्रश्न बघा आता. चौथा प्रश्न आहे रिव्हर आणि सोर्स, म्हणजे नदी आणि ती कुठे उगम पावती, अशा पद्धतीचा हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. सगळे 17च्या पेपर मधले प्रश्न आहेत. एका बाजूला नदी दिलेली आहे, पैनगंगा, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी, आणि दुसऱ्या बाजूला कुठून उगम पावते ते जागा दिलेली. आता यामध्ये आपली जी 11वीची एनसीईआरटी आहे, इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट, IPE इथे जे लिहिलेलं म्हणजे काय, इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट, त्या पुस्तकाच्या पान नंबर 24 वरती ड्रेनेज सिस्टीम नावाचा तो एक टॉपिक आहे. त्यामध्ये सगळ्या नद्यांची माहिती दिलेली आहे. आणि इथे जर आपण बघितलं, कृष्णा नदी बद्दल त्यांनी दिलेलं आहे, किंवा ती कुठून उगम पावते तर महाबळेश्वर मधून ती उगम पावते. आणि कावेरी नदीचं क्लिअरली इथे दिलेलं आहे ब्रह्मगिरी हिल्स आहे, कुठे कर्नाटकामध्ये कोडगू डिस्ट्रिक्ट, तिथे आपल्याला ब्रह्मगिरी हिल्स बघायला मिळतात. सो तिथून कावेरी नदीचा उगम होतो. त्या 2 नद्यांची माहिती इथे क्लिअरली त्यांनी तिथे दिलेली आहे. आणि इथे जर आपण बघितलं, कृष्णा आणि ऑप्शन मध्ये डायरेक्ट महाबळेश्वर आलेला आहे, आणि कावेरी ऑप्शन मध्ये ब्रह्मगिरी डायरेक्टली आलेलं आहे. म्हणजे या दोघांवरून आपण B4 आणि D3, B4 आणि D3, सो डायरेक्टली तुम्हाला 2 आन्सर बघायला मिळते, कारण असं दुसरं कोणतं पेअर नाही आहे त्यामध्ये. ठीक आहे. सो हा झाला तुमचा चौथा प्रश्न. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ. 5वा प्रश्न जो डायरेक्टली एनसीईआरटी मध्ये सापडतो. मॅच दी फॉलोइंग चॅनल आणि लोकेशन, असा प्रश्न आहे. चॅनल आणि लोकेशन. सो 10 डिग्री चॅनल, 8 डिग्री चॅनल, 9 डिग्री आणि डंकन पॅसेज, असे 4 नावं आपल्याला इथे दिसतात चॅनल आणि लोकेशन मध्ये. तर इथे जर आपण बघितलं तर या अगेन आपलं जे इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट एनसीईआरटी आहे 11वीची, त्या एनसीईआरटी मध्ये इंडियाचे फिजिओग्राफिक डिव्हिजन बद्दलचा एक चॅप्टर दिलेला आहे, किंवा कोणते कोणते फिजिओग्राफिक डिव्हिजन आहेत. आणि त्यामध्ये पान नंबर 15 वरती हे तुम्हाला सरळ सरळ चॅनल्स बद्दलची माहिती थोडक्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. पहिले तर 10 डिग्री चॅनलचं त्यांनी क्लिअरली इथे लिहिलेलं आहे, दॅट दे आर सेपरेटेड बाय अ 10 डिग्री चॅनल. अंदमान अँड निकोबार आयलँड, दीज आर सेपरेटेड बाय 10 डिग्री चॅनल. दुसऱ्या बाजूला इथे त्यांनी अजून एका चॅनल बद्दल माहिती दिलेली आहे, दॅट एंटायर ग्रुप ऑफ आयलँड इज ब्रॉडली डिवायडेड बाय 9 डिग्री चॅनल, north of which there is Amini Island and south of which there is Cananor Island. So हे 2 इथे पॉइंट्स आपल्याला बघायला मिळतात. एक 9 डिग्री चॅनलची माहिती दिलेली आहे आणि एक 10 डिग्री चॅनलची. यावरून जर आपण या प्रश्नाकडे आलो तर इथे 10 डिग्री चॅनल बद्दल जे दिलेलं आहे, इट सेपरेट अंदमान फ्रॉम निकोबार, त्यामुळे ही पेअर आपण एक लावू शकतो A3. त्यामुळे एक ऑप्शन तरी आपला एलिमिनेट होतोय. आणि दुसरं जर आपण बघितलं, एक सेकंड, हा येस. सो A3 आपलं एक पेअर लॉन्च इथे आपली तिथे बरोबर मॅच झाली. आणि आपण इथे काय बघितलं, 9 डिग्री. आता 9 डिग्रीसाठी एकतर तुमच्याकडे हा एक ऑप्शन आहे सेपरेट मिनिकॉय फ्रॉम मेन लक्षद्वीप, आणि दुसरा ऑप्शन आहे सेपरेट मिनिकॉय फ्रॉम मालदीव्स. आता 8 डिग्रीची जी लाईन आहे ती मिनिकॉय आणि मालदीवला सेपरेट करते, पण 9 डिग्रीची लाईन काय करते, सेपरेट दी मिनिकॉय फ्रॉम मेन लक्षद्वीप, जिथे थोडक्यात काय अमिनी आणि कॅननॉर आयलँडला सेपरेट करते. तर 9 डिग्रीची जी लाईन आहे म्हणजे काय, सीचं काय असणार आहे 2, म्हणजे Aचं 3 आपलं तिथे मॅच होतंय आणि Bचं 2 मॅच होतंय. त्यामुळे तुमचा आन्सर काय असणार आहे, 1 इथे राईट आन्सर असणार आहे. एक सेकंड, हा ओके. सो हा 5वा प्रश्न झाला जो आपल्याला डायरेक्टली इथून विचारला गेलेला आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वॉटर वेपर इनटू आईस. वॉटर वेपर जे आहेत
त्याला आईस मध्ये कन्वर्ट करणं, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? मग त्यामध्ये काय काय दिलेलं आहे? सब्लिमेशन, कंडेन्सेशन, इव्हॅपोरेशन, इव्हॅपो ट्रान्सपिरेशन, अशा 4 प्रक्रिया दिलेल्या आहेत. म्हणजे संप्लवन, अभिसरण, बाष्पीभवन आणि बाष्पोश्वसन, असे 4 आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत. आता हा एक प्रश्न आहे किंवा वॉटर वेपरचं आईस मध्ये कन्व्हर्जन, सरळ सरळ सब्लिमेशन त्याचा आन्सर आहे. अजून एक असाच एक प्रश्न आहे, that the heat released at the time of condensation is called. कंडेन्सेशन जेव्हा होत आहे त्यावेळेस, म्हणजे सांद्रीभवन जेव्हा होत आहे त्या दरम्यान जी उष्णता उत्सर्जित होते त्याला काय म्हणतात, असा तिथे प्रश्न आहे. तर इथे पण आपण बघू शकतो की लेटंट हीट म्हणतात त्याला. म्हणजे इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन त्या दोन्ही वेळेस जी हीट रिलीज होती त्याला आपण लेटंट हीट म्हणतो. लेटंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन आणि लेटंट हीट ऑफ कंडेन्सेशन. आता इथे जर आपण बघितलं, आपला हे कोणते एनसीईआरटी आहे, यामध्ये 11वीचं पुस्तक आहे, फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी. त्यामध्ये पान नंबर 86, 86 पेज नंबर वरती ते तुम्हाला इथे डायरेक्टली हे दिलेलं आहे की कशा पद्धतीने या वेगवेगळ्या डेफिनेशन्स असतात. एक सेकंड. ओके, तर इव्हॅपोरेशन बद्दल वरती दिलेलं आहे त्यांनी. इव्हॅपोरेशन इज द प्रोसेस बाय विच वॉटर इज ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम लिक्विड टू गॅशियस स्टेट. आणि मग ते जे हीट आहे त्याला आपण काय म्हणतो? लेटंट हीट म्हणतो. लेटंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन और लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. खाली इथे दिलेलं आहे बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वॉटर वेपर इनटू वॉटर इज कॉल्ड एज कंडेन्सेशन अँड द एक्सेस ऑफ वॉटर वेपर कंडेन्सेस इनटू लिक्विड फॉर्म इफ इट डायरेक्टली कंडेन्सेस इनटू सॉलिड फॉर्म. म्हणजे वॉटरचं आईस मध्ये कन्व्हर्जन जर झालं तर त्याला आपण काय म्हणतोय? सब्लिमेशन म्हणतोय. तर या एका पानावरतून आपल्याला हे 2 क्वेश्चन्स इथे ऍड्रेस होत आहेत जे तुम्हाला 2017च्या प्रिलिम्स पेपरमध्ये विचारले गेलेले होते. ओके, त्यानंतर पुढचा हा एक प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द सील ऑन द बेसिस ऑफ इन्क्रीजिंग सलायनिटी. ऑन द बेसिस ऑफ इन्क्रीजिंग सलायनिटी. सलायनिटी वाढत आहे या हिशोबाने आपल्याला लावायचे, म्हणजे त्यामध्ये जो एक क्षारता आपण ज्याला म्हणतो ती वाढते. तर इथे पूर्ण वेगवेगळ्या समुद्रांचं इथे सिक्वेन्स दिलेला आहे. आता याचे बेसिक्स आपल्याला एनसीईआरटी मध्ये मिळतात. याचे बेसिक्स आपल्याला एनसीईआरटी मध्ये बघायला मिळत आहेत. कुठे बघायला मिळत आहेत? एकतर तुमचं फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी 11वीचं पुस्तक आहे, पान नंबर 104 आणि 105. या 2 पानांवरती तिथे सलायनिटी ऑफ ओशन हा एक पॉइंट दिलेला आहे. त्यामध्ये एक तर त्यांनी सांगितलेलं इथे खाली इथे बॉक्स केलेला आहे बघा, हायएस्ट सलायनिटी इन वॉटर बॉडीज. एकतर इथे तुर्कीमध्ये आपल्याला लेक वॅन बघायला मिळतो. त्यानंतर डेड सी एक आहे ज्याची क्षारता जास्त असते, डेड सी. त्यानंतर ग्रेट सॉल्ट लेक, असे 3 नावं दिलेले. आता आपल्या प्रश्नामध्ये डेड सी मेन्शन झालेलं आहे. डेड सी किंवा डेड सी ची सलायनिटी जी आहे ती त्यातल्या सगळ्यात जास्त आहे. अजून त्याच्या पुढच्या पानावरती जेव्हा आपण येतो, हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ सलायनिटी, त्याच पुस्तकामध्ये 105 पान नंबरला इथे आपल्याला इथे वेगवेगळ्या समुद्रांबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या सलायनिटी बद्दल काही कमेंट दिलेले आहेत. नॉर्थ सी, बाल्टिक सी, मेडिटेरेनियन सी, ब्लॅक सी, बे ऑफ बेंगॉल, अरेबियन सी, यांच्या वेगवेगळ्या सलायनिटीज बद्दलची आयडिया त्यांनी दिलेली आहे. म्हणजे बे ऑफ बेंगॉलची सलायनिटी जास्त की अरेबियन सीची? तर मग तिथे क्लिअरली सांगितलेलं आहे की अरेबियन सी ची सलायनिटी जास्त असणार आहे. त्याचे कारण पण इथे दिलेले आहेत. पण आता आपल्या प्रश्नाकडे आपण आलो. इथे जर आपण बघितलं तर आपल्याला त्यांनी विचारलं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ सलायनिटी. आपल्याला एक माहिती आहे की डेड सी जी आहे त्याची सलायनिटी खूप जास्त आहे. सगळ्यात जास्त सलायनिटी डेड सी ची आहे. त्यामुळे पहिलं ऑप्शन जे आहे ते एलिमिनेट झालं, पहिलं ऑप्शन. आता इथे जर आपण बघितलं बाल्टिक सी, अंदमान सी, बाल्टिक सी, असे 3 ऑप्शन इथे दिसतात. म्हणजे सुरुवात बाल्टिक सी पासून, आणि हे बरोबर आहे. तर बाल्टिक सी ची सलायनिटी जी आहे त्यातल्या जास्त, त्यातल्या कमी आहे. त्यामुळे सुरुवात बाल्टिक सी पासून होणार आणि अंदमान सी इथे आपण एलिमिनेट करतोय. मग त्यानंतर मग बाल्टिक सीच्या नंतर येते अंदमान सी, त्यानंतर येणार आहे कॅरिबियन सी आणि मग शेवटी डेड सी येणार आहे. म्हणजे जरी डायरेक्टली यामध्ये असं जरी नसलं तरी थोडंफार बेसिक्स तरी आपल्याला त्या 104 आणि 105 या पानावरती एनसीईआरटी मध्ये बघायला मिळते. फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफीची ती एनसीईआरटी आहे, अत्यंत महत्वाची 11वीचे पुस्तक आहे. ओके, सो टोटल आपण जर बघायला गेलं तर किती प्रश्न झाले हे सुरुवातीपासून? तर हा 1, 2,
त्यानंतर 3, 4, 5, 6, 7, 8 टोटल 8 प्रश्न आपल्याला इथे दिसत आहेत की जे एनसीआरटी मधून विचारले गेलेले आहेत. आपण म्हणले की काही इनडायरेक्टली आहेत, तरी 5 ते 6 प्रश्न तरी आपल्याला क्लिअर कट दिसतात की जे एनसीआरटी मधून 2017च्या प्रिलिम्स एक्झाम मध्ये जॉग्राफी मधून विचारले गेले. ओके, सो अशाच पद्धतीने आपण दरवर्षीचे मग कोणते कोणते जॉग्राफी मधल्या एनसीआरटी मधून प्रश्न आलेले आहेत याचे एक पूर्ण सिरीज आपण इथून पुढे बघत राहू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.